जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे शेतकऱ्याचं पावसात कांदा भिजल्याने लाखोंचे नुकसान झाले। निलेश पडवळ असं या शेतकऱ्याचं नाव। या शेतकऱ्याने वखरीत साठवण्यासाठी ठेवलेला 125 पिशवी कांदा हा अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्णपणे भिजलाय। या कांद्याच्या भोवती पूर्णपणे तळ साचलंय। यात हा कांदा सडून खराब झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी कुटुंबाचे आता अश्रू अनावर झालेत। खरं तर अनैसर्गिक संपत्ती ही या ठिकाणी ओढवून आलेली आहे। आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गेले 8 ते 10 दिवसापासून पाऊस सुरू आहे। एक साधारण 1 एकरमध्ये कांदे लावले होते, आपण काढलेले स्टॉक करायचा होता, परंतु अचानक आलेल्या पावसाने शेतातला कांदा शेतात राहिला, आजूबाजूला सगळं तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे। 1.25 लाख ते 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला होता, मात्र आज या ठिकाणी बघू शकतो एकही पिशवी भरणार नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। मायबाप सरकार नेहमी म्हणत असं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहू। शेतकऱ्याचे पंचनामे केले जातात, पंचनामे केल्यानंतर साधारण 1500 ते 1,500 रुपये या ठिकाणी फक्त आम्हाला मदत मिळते। आपल्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे, कृपा करून आपण नेहमीच असतो की जगाचा पोशिंदा बळीराजा आहे, आता बळीराजाचाच बळी जाण्याची वेळ आली आहे। बळीराजानं बळी देण्याच्या अगोदर आपण मायबाप सरकारने जर आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आपले अनंत उपकार आम्हा शेतकऱ्यांवरती होतील।